नाशिक शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर श्री विलास शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात म्हटले आहे की नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून सदरील निधी हा शाश्वत कामांवर खर्च करण्यात यावा. रायझिंग लाईन वाढवण्यात येऊन जलकुंभाची कामे त्वरित मार्गी लावून शहराला 2 वेळ मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा. नाशिकमध्ये आजही अनेक भागात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी केवळ 1 वेळ व 1च तास पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी पाणी बिले ही अंदाजे व सरासरी पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे पाणी बिले ही बेकायदेशीर व जुजबी अशी असून अशी सदोष पाणी बिले अभय योजना राबवून मागे घेण्यात येऊन पाणी बिलांमध्ये सूट मिळावी. नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या रस्ते कामामुळे संपूर्ण शहराला नाकाबंदी करण्यात आलेली असल्याने वाहतूक कोंडी वाढून रस्ते अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे शहरातील रस्ते त्वरित करण्यात यावे. विकासाच्या नावाने तपोवन, गंगापूर रोड, रासबिहारी रस्ता, रोड क्रमांक 21 आदी भागातील जुने व कायद्याने संरक्षित केलेले वड, पिंपळ, उंबर, नाहक, चिंच आदी फिकस प्रजातीचे व इतर सुमारे 2609 झाडे तोडण्याचा घाट घालण्यात आला असून झाडांच्या लाकडाची तस्करी होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तरी सदरील बेकायदेशीर वृक्षतोड थांबवावी. वृक्षांच्या बाजूने असलेली अतिक्रमणे काढण्यात येऊन रस्त्याची कामे करावी. वृक्षांच्या भोवती पार बांधावेत. रिफ्लेक्टर लावून सुशोभीकरण करावे. शहरातील गंगाघाट, वैष्णव रोड, गंगापूर रोड आदी परिसरातील तोडण्यात आलेली दुकाने तसेच करण्यात आलेली अतिक्रमण कारवाईमुळे नुकसान झालेल्या टपरीधारक व हाकर्स यांचे पुनर्वसन करावे. टपरीधारकांना आहे त्याच ठिकाणी त्यांच्या ताब्यात असलेल्या जागे इतकेच पक्के बांधकाम करून देण्यात यावे. सदरील ठिकाणी नोटीस न देताच करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर असून दुकानदारांचे जप्त केलेले साहित्य विनामोबदला परत करावे. पंचवटी विभाग हा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्याने सदरील भागात आउटसोर्सिंगचे सफाई कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छता करण्यात यावी. मनपा हद्दीतून जाणाऱ्या रिंग रोडचा मोबदला शेतकऱ्यांना चालू बाजार मूल्याच्या आधारे रक्कम स्वरूपात देण्यात यावे. प्रशासकीय काळातील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्यात येऊन केलेल्या कामाची तपासणी व ऑडिट करण्यात यावे. जन्म मृत्यू दाखले तसेच विवाह नोंदणी दाखला मिळणे कामी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असून प्रकरण अर्ज दाखल करून घेण्याआधी संबंधित अधिकारी कर्मचारी प्रकरण नाकारतात व नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याने सदरील प्रकरणात लक्ष घालून कामात सुसूत्रता आणावी. नव्याने घरपट्टी आकारणी करणे किंवा घरपट्टी ट्रान्सफर करणे कामी घर खरेदी केल्याच्या दिनांकापासून दरमहा पेनाल्टी आकारणी केली जात असून सदरील चार्जेस बेकायदेशीर व अवाजवी असून नागरिकांची पिळवणूक व फसवणूक करणारी असल्याने सदरील अट त्वरित मागे घेण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, शंकर कानकाटे, गोकुळ चौधरी, वसंत पवार, रवी डांगरे, सुनीता गिरी, विजया गोस्वामी, वंदना रोडे, उर्मिला धामोडे, प्रतिभा भागवत, सुनीता पवार, मीरा धोत्रे, गणेश पाटील, अभिमन्यू पगार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आपण बघतोय की नाशिक महानगरपालिकेची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे. इथून माग आपण जर बघितलं असेल तर प्रशासक होते त्यावेळेस देखील तीच परिस्थिती होती आणि आता लोकनियुक्त शासन बसलेलं आहे, महापौर बसलेले आहेत, तरी नाशिककरांचे ते झालं आहे. आज गेल्या अनेक दिवसापासून आम्ही रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, विविध समस्यांसाठी बांधतोय. एकीकडे कुंभमेळ्याचा लाखो रुपयाचा निधी येऊन पडलेला आहे, तो खर्च करण्याचा घाट महानगरपालिकेने लावलेला आहे. आपण बघितलं असं तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारी बाजूला केवळ आणि केवळ खड्डे खोदून ठेवलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक प्रकारे अपघात होतात, अनेक जणांचे बळी या मागे जातात. त्याच कारणीभूत कोण? खरं तर बघायला गेलं तर हा नाशिक महानगरपालिकेचा सर्व हा कारभार म्हणायला हरकत नाही. असलेच प्रकार आपण जर बघितलं असेल तर आमची मागणी तीच राहिलेली आहे. त्या कुंभमेळ्याचा निधी शाश्वत कामांसाठी खर्च करण्यात यावा. जसं पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, रस्ते असतील. आज आपण बघतो की अनेक भागामध्ये केवळ 1 वेळ आणि 1च तास पाणी पुरवठा होतोय, तरी देखील अवाजवी अशी लाखो रुपयाची बिलं, पाणी बिलं या लोकांना देण्यात आलेली आहे. ही पाणी बिलं त्वरित मागत यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागामध्ये काही एक कर्मचारी होता की ज्याच्याकडे अनेक लोकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरली आणि त्यांनी त्याचा अपव्यय केला, त्याचा भ्रष्टाचार केला. ते पैसे त्या शासकीय तिजोरीत न भरता आपल्याजवळ ठेवले आणि त्या ज्या मूळ मालक आहेत त्यांच्या वतीने त्यांनी स्वतःच्या नावाचे चेक दिले. ते चेक बाउन्स होत आहेत आणि त्या नोटिसा त्या बिचाऱ्या मिळकतधारकांना देत आहेत. हा कुठला न्याय आहे? त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर आज वैष्णव रोड जो होता रामकुंड, तिथले जे टपरीधारक असतील, दुकानदार असतील, त्यांना विना परवानगी, आपल्या विना नोटिसा त्यांचं निष्कासित करण्यात आलं, त्यांचं अतिक्रमण तोडण्यात आली, टपऱ्या काढण्यात आल्या. मात्र त्यांचा आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे की त्यांचे साहित्य पूर्वी प्रोसिजर फॉलो न करणे जप्त केलेले, त्यांची जप्त केलेले साहित्य, त्यांना अतिक्रमणाने जे जप्त केलेलं साहित्य ते परत करण्यात आले. त्यांची
कायमस्वरूपी पुनर्वसन करायला हवं. कारण स्ट्रीट वेंडर पॉलिसी आहे त्या ऍक्ट नुसार जोपर्यंत लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण कारवाई करता येत नाही. त्याच पद्धतीने आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या राहिलेल्या आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोरेमाळा अंगणवाडी या भागातील काही भागावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांना स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने नवनाथ नगर मनपा कॉलनी येथे आज पाणी पुरवठ्याच्या काही नवीन लाईन टाकण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या लाईनचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. काही भागातले पाईप तसेच सोडलेले आहेत, रस्ते तसेच तोडून पडलेले आहेत, तिथे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पद्धतीने मनपा तिथून जाणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडचा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना आजच्या वाजवी बाजार भावानुसार देणं अपेक्षित आहेत. मात्र ते जुना कुठला तरी रेडी रेकनरचा रेट काढताय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करतायत. प्रशासकीय कामातील जी कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्यात येऊन केलेल्या कामाची तपासणी ऑडिट करण्यात यावे. त्याच पद्धतीने एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जन्ममृत्यू दाखले असतील किंवा जे विवाह नोंदणी महानगरपालिकेकडे होते त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर विवाह नोंदणीसाठी किंवा जन्म मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी ज्यावेळेस लोक जातात त्या नागरिकांना पहिले ते प्रकरण चेक करायला लावतात, तिथे जाणून बुजून 2-3 वेळेस क्युरीज काढतात, विनाकारण पाठवून दिलं जातं आणि त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारचे लवकर त्यांना जन्म मृत्यूचे दाखले असतील किंवा विवाहाची नोंद लवकर होत नाही. ती प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी, त्याची चौकशी करण्यात यावी आणि नव्याने घरपट्टी आकारणे किंवा घरपट्टी ट्रान्सफर करण्यात यावी. घर खरेदी केल्याच्या दिनांकापासून किंवा ज्यावेळेस घर ट्रान्सफर झालेला आहे त्या दिवसापासून पेनल्टी आकारली जाते. खरं तर ही बेकायदेशीर आहे. अशी पेनल्टी जर आपण बघितली असेल तर दर महिन्याला महिन्याप्रमाणे 100 रुपये की 50 रुपये एरियानुसार ती आकारली जाते आणि लाखो रुपयाचे चार्जेस त्याच्यावर आकारण्यात येते. हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे. अरे हर जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, अरे जीना है तो मरना सीखो, कदम पर लड़ना सीखो, अरे जीना है तो मरना सीखो, कदम पर लड़ना सीखो. हर जोर जुलूम की टक्कर में.